चल बाबा, कुंताच्या घरी गेली तर बसनाच झाला, मस्त मांडीच झाली असता. तांदूळ पाकडायचे आहे, तांदूळ पाकडून घेते आता. अरे सोनू, ए सोनू. काय झालं मम्मी? सोनू, पप्पाजी नाही आले का तुझे? बियाणे घ्यायसाठी गेले ते आले की नाही म्हणतो. नाही ना मम्मी, नाही आले. नाही, मी कुंताच्या घरी खूप वेळपर्यंत थांबली की नाही, मला वाटलं आले तर नाही बापा. नाही मम्मी, याचेच आहेत. मम्मी मी थोड्या वेळ झोपत आहो. झाला का अभ्यास तुझा? नाही ना मम्मी, अभ्यास कुठं होते, का करत असता आता. कधी सोमवारी आहे का पेपर? हो मम्मी, सोमवारला आहे ना पेपर. मम्मी अर्ध्या तासामध्ये उठवशी ना? हो हो, उठवीन उठवीन. सोनू दादा, सोनू दादा. कोण आहे रे सोनू, आवाज मारून राहिले तुला? मम्मी सिटी आहे, सिटी. सोनू दादा, काकू आहेत का घरी? ये इकडे आहे मम्मी, मागे. काऊन ग सिटी, थकली का? पाणी घेणे देऊ का? नाही नाही काकू, पाणी नाही पाहिजे. धावत धावत आले ना, म्हणून दम भरला. अरे तर तुझ्या मागे कोण धावला असे धावत धावत येते? हळूहळू यायचं ना. नाही काकू, मला शाळेतही जायचं आहे ना. मग आता कशाला आली तू? शाळेत जायचं आहे तर गेलीच नाही का शाळेत? नाही काकू, गेली होती ना शाळेत. आता 2 वाजेची सुट्टी झाली ना जेवणाची. असं घरी जेवायला आली का? तिथं तर जेवण मिळते ना शाळेमध्ये. आज नाही केले काकू जेवण शाळेमध्ये. काऊन? काऊन नाही करत? मस्त शाळेमध्येच जेवण करायचं. सरकार अन्न देते ना आपल्याला, कशाला सोडायचं? का काकू, रोज रोज त्याच भाज्या बनवतात, मला नाही आवडत. काय आता ह्या पोरीला का म्हणावं बाबा. काकू, तुम्हाला ना त्या ललिता काकू आहेत ना, त्यांनी लवकर बोलवलं. आज का झाला बाबा? जे ते बोलवूनच राहिले मला. आज घरचे काम करू देतात की नाही तर माहित नाही. आतापर्यंत कुंताच्याच घरी होती, आता बस आली बाबा 10-15 मिनिट झाला तर आता हा बोलवणार ललिताचा. कशासाठी बोलवलं ललितानं? काही सांगितलं असेल ना? नाही काकू, मला फक्त चिक्कू दादाची मम्मी म्हणाल्या की थोडाशी जावाई शांता काकूला बोलवणार, आणि शाळेत जात होती आता तर, म्हणून मग मी आली तुम्हाला सांगायला. मी जाते काकू, मला उशीर होत आहे. वर्गात मुलं बसली असतील तर मग मला मार मिळेल. हा जा जा जा, तू जा. कुठ बाबा, आता ह्या ललिता नाही कशाला बोलवलं तर माहित नाही. आता तांदूळ करायचे होते, तांदूळ पाकडते म्हटली तर इकडेच्या बोलवून आला. सोनू, मी ललिता काकूच्या इथून येते. सोनू, तू झोपतो म्हणत होता ना, एक काम कर, अलार्म लावून टाक अर्ध्या तासाचा आणि झोपून जा. ठीक आहे मम्मी, लावतो, पण तू लवकर येशील. हो ना बाबा, येईन ना लवकर. आता तुझे बाबा येतील नाही का? ठीक आहे मम्मी, मी लावतो अलार्म, पण तू लवकर ये. हो हो, नाही थांबत आता, तिथं लवकरच येते. आत्ता येतो म्हणाली ही बाईनं, गेली तर याचीच आहे बाबा. बसाची म्हणते 2 मिनिट, आत्ता येतो म्हणते, आता 5 मिनिट झाला गेली तर याचीच आहे. एकटीच येऊन राहिली ना बाई, तर बायांना बोलवून आणतो म्हणाल्या ना, एकट्याच येऊन राहिल्या बापा. काम तजी वहिनी बोलवायला गेले होते ना तुम्ही बायांना, कोणीच तर नाही आल्या. अजी भाऊ येऊन राहिल्या. जवळ जवळ घर नाही आहेत ना भाऊ, बस 5 मिनिटात येतात सगळे जणी. अजी वहिनी, थोडा कामही होता मला, लवकर जायचा होता. आता हे बघा भाऊ, मजूर पाहायसाठी आले तुम्ही, तर मग घाईनं कशाला आले? आता तुमच्या इथले बाबूराव भाऊ म्हणाले जा आमच्या घरी, तुमच्या वहिनीला सांगून द्याल, ते बाया पाहून टाकेल असे म्हणाले. म्हणून म्हणलं चला 5-10 मिनिटाचं काम आहे, जाऊन येऊन जातो पटकन. त्यांना का समजते? मला एकटीला सांगितलं तर होते का? आता 4-5 बाया हो म्हणतील तर जमेल, मी तुम्हाला म्हणून देईन हो. मग मला बाया नाही मिळाल्या तर मग फालतू उद्या तुम्ही गाडी पाठवाल. हो, तो पण तुमच्या बरोबर आहे. मग आताच 15 मिनिट थांबले तर तो परवडेल की नाही? हो बरोबर आहे म्हणता, ते तुम्ही बरोबर म्हणता. कारण की मी स्वतःची गॅरंटी देऊ शकते, दुसऱ्या बायांची गॅरंटी देऊ शकते का? आता कोणाला कोणते काम आहेत, आणि त्यांच्या समोरच रोजी पाणी सांगून घ्या. नाही तर मग कसं होते, मग मी सांगेन त्यांना की एवढी रोजी म्हणाले बा म्हणून, तर त्यांना खरं नाही वाटणार. म्हणतील की हिला जास्त मिळत असेल, हे आपला कमिशन घेत असेल, असं तसं नाही का? वहिनी, अशाही बाया राहतात का? सगळ्या अशा बाया नाही राहत भाऊ, पण एकाच बाई राहते. 10 बायामध्ये एकाच बाई तशी राहते. मन सपाट मोठा खराब होते ना. मनात जर विचार केला ना की नाही रोजी जास्त असेल पण हे कमी सांगत आहे, तर झालं मग. म्हणून ते तसा मागे सांगायचं नाही, सगळ्यांच्या समोर सांगा तुम्ही किती रोज द्याल, का द्याल. इथं रोज द्यायचाच नाही आहे ना वहिनी, कापूस वेचायचा आहे. तुम्ही किती वेचू शकता किलो प्रमाणे? हो ते तर आहे म्हणा, पण किती रुपये किलो देता, का देता, त्यांच्या समोर नाही का सांगाल तेव्हाच की नाही. झालं का ललिता ताई, बोलून झालं? नाही हो, आता तुम्ही याच्याच होत्या ना, मी का बोलू बापा. आल्या का वहिनी, सगळे जणी आल्या का? नाही अजून 2 जणी याच्या आहेत. आल्या येऊन राहिल्या त्या, आल्या. का झालं ललिता, कशाला बोलवली? कोण पाहुणे आले बाबा ललिताच्या घरी, बाहेरच बसवून ठेवलं नाही. शांताताई, आता सगळं सांगते, थांबा 1 मिनिट.
अजय भाऊ आले सगळे यांनी आल्या. आता सांगा पापा तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा. ताई यांना का सांगायचं आहे, पूर्ण टकल्याच आहे आता माणूस. कोणता तशी नको म्हणू, काही गटागिटाचं काम असेल, कोणते अधिकारी असतील, काही स्कीम वगैरे आले असतील गटामध्ये सांगायसाठी आले असतील. अजय ताई तुम्ही ह्या साईडला होऊन जा, मग मला सांगायला बरं होईल सगळ्यांना. होजी साहेब, होतो आम्ही होतो. अजय साहेब हे खुर्ची घ्या ना, थांबा देतो. नाही ताई असू द्या, खुर्ची असू द्या. शांतताई ये ना, मजूर बघायसाठी आले आहे, तर कापूस वेचायचा आहे म्हणतात त्यांच्या वावरातला. का म्हणते ललिता, मजूर बघायसाठी आले का? मी तर म्हणली काही गटागटाचे साहेबच असतील बाबा. नाही ताई, मला यादी तसाच वाटला होता. तर ताई मला मजूर पाहिजे आहेत. असं का नाव आहे भाऊ तुमचा? ताई मला झुंझुनवाला म्हणतात सगळेजण. असं झुंझुनवाला का? बाबूराव भाऊंनी मला इथं पाठवलं, म्हणतात जा म्हणतात तुम्हाला मिळून जातील म्हणतात मजूर, म्हणून मी आलो इकडे. 2 दिवसाचा आहे ताई कापूस वेचायचा, याल का मग उद्याला? हो पण दादा कोणत्या गावी यायचं आहे? आपला जवळचा टेके पार. तिथं राहता का तुम्ही? नाही माझा गाव नाही आहे तो, मी तिथली जागा केलो. आता तिथले मजूर नाही आहेत का? ते येत असतील ना तिथले मजूर. अजिताई तिथे सगळ्यांनी कापूस लावले आहेत आणि सगळ्यांचे कसे बोंडे एका वेळेसच फुटले कापसाचे, तर त्याच्यामुळे ते आपापल्या वावरात जातात. सगळे कास्तकार आहेत तिथं. अजित इथंही सगळे कास्तकारच आहेत ना. आता बाबूराव भाऊनं म्हटलं म्हणून आलो बापा मी. बघा बाबा, रजनी, दुर्गा, कुंता, बघा जाता का तुम्ही कापूस वेचायला? काहून शांतताई तुम्ही नाही येत का? नाही ना ललिता, माझ्या नाही जमणार. नाही शांतताई, तुम्ही नाही येत असणार ना, तर मग आम्ही पण नाही जात. का बाबा ललिता, मी नाही येत म्हणून का तुम्ही नाही जात का? तुम्ही आहात तर याच्या उगी जणी. अजून तुझ्या नंदेला विचारून घे येते का तर. नाही ताई, तू येशील तर मी जाईन, नाही तर मी नाही जात. हो शांतताई, तुम्ही आल तर मी जाईन, नाही तर मी नाही जात. या ललितासोबत कोण जाते बापा फालतू झगड खराय. चल ना ताई, 2 दिवसाचा तर आहे म्हणतात कापूस वेचायचा. आता तुझ्या वावरात काही काम आहेत का? नाही आज तर तुझे आता भाऊजी गेले आहेत ते बियाणे घ्यायसाठी. मका वगैरे लावायचा आहे, पण 2 दिवस वेळच आहे म्हणा. आता शांतताई कसे करता, आमच्या इथे यांनी पाठवला यांना आणि फोन करूनही मला सांगितलं की माझ्या मित्राचा आहे म्हणून जवळचा. आता का म्हणू नाही म्हणून? अहो तर तुम्ही जा ना. चला ना शांतताई, मग तुमच्या वावरातला कोणताही काम असेल तर 2 दिवसाची गोष्ट आहे, मग येऊ ना आम्ही तुमच्या वावरामध्ये. आणि आम्ही तिकडे गेला आणि तुमच्या वावरात कोणता काम असला तर एकटी कराल का? आता मक्का लावायचा आहे म्हणता, मग मक्का लावायला एकटी जाल? हो तोही आहे म्हणा, म्हणून म्हणते चला सोबत. मग 2 दिवस कापूस वेचून झाला की 3ऱ्या दिवशी तुमच्या वावरात. अजिताई का म्हणता, जमते का तुम्हाला यायला? ओ भाऊ, किती रुपये किलोच्या भावाने मग वेचायचा आहे कापूस? 9 रुपये किलो आहे सगळीकडे. तिकडे 9 रुपये किलोच्या याच्याने देईन मी पैसे तुम्हाला. का सांगून राहिले भाऊ, काही असे रेट सांगता का तुम्ही? 9 रुपये किलोच्या याच्याने कोण कापूस वेचते? आता समजला, तिकडे 9 रुपये किलो म्हणाले असणार, म्हणून कोणी तयार नाही झाले असतील, म्हणून इकडे आले तुम्ही. नाही ताई, तसा काही नाही. तिकडे सगळे 9 रुपये किलोच्याच भावाने कापूस वेचत आहेत. अजून बघा, मला गाडी भाडा पण लागेल. तुम्हाला गाडीने न्यावं लागेल, मग गाडीने सोडून द्यावं लागेल. हो तो तर लागेल म्हणा, गाडी भाडा तर लागेल तुम्हाला. पण हे बघा भाऊ, 9 रुपये किलोच्या भावाने कापूस वेचणं परवडत नाही. तुम्हाला असं वाटत असेल का यांच्या गावामध्ये कापसाचं पीक नाही आहे म्हणून? आम्ही पण लावला आहोत. आमच्या वावरात आहे, सरपंच भाऊच्या वावरात आहे, अजून मंजुळा काकूच्या वावरात आहे कापूस लावला. पण आम्ही उशिरा लावलो, त्याच्यामुळे आमच्या कापसाचे बोंड याचे आहेत, फुटायचे आहेत आता कापूस. मग किती रुपये किलो म्हणता तुम्ही? कापूस जिकडे तिकडे 10 रुपये किलोच्या याच्याने काढत आहेत. का बाबा शांतताई आहे ना, 10 रुपये किलो म्हणला. मलाही बोलू नाही दिले, मी बोलली असते की नाही 12 रुपये किलो म्हटली असते. अजी पण ताई, मलाही परवडले पाहिजे ना. गाडी आणीन मी तुम्हाला न्यासाठी, घेऊन जाईन, वापस सोडून देईन. परवडले पाहिजे ना मला पण. हे बघा भाऊ, नाही परवडत असेल तर असू द्या, मग तिकडेच मजूर बघून घ्या तुम्ही. दिवसभर कापूस वेचायलाही काही कमी मेहनत लागत नाही. एक कापसाच्या बोंडामधून असा कापूस काढावा लागते. ठीक आहे बाबा, आता 1 रुपयासाठी का मागे पुढे पाहू आता. मग उद्या येता ना, गाडी किती वाजे पाठवू मग? का म्हणता बाबा? सांगा तुम्ही, बोला, नाही तर म्हणाल की शांताबाईने एकटीने शांतन केलं म्हणून. नाही ताई, आम्ही कशाला बोलू तसे. ठीक आहे ना, उद्या चालले जाऊ. 2 दिवसाचाच आहे म्हणतात ना. हो हे बघा भाऊ, 2 दिवसाचे येऊ आम्ही कापूस वेचायला. मग आमच्या चिथं काम आहेत. हो ताई, 2 दिवसात होऊन जाते 2 दिवसामध्ये. 8 वाजे येऊ का मग गाडी घेऊन? नाही 8 वाजे कुठं गाडी आणता? तेवढ्या लवकर कुठं थंडीचे कामं होतात का? 9 वाजे आणा गाडी तुम्ही. का म्हणता दुर्गा, रजनी, ललिता, कुंता, 9 वाजे चालेल ना गाडी? माझी कामं नाही होत पापा 8 वाजेपर्यंत.
सकाळी किती थंडी लागते. हो हो ताई, कोणाचे काम होतात 8 वाजे, माझेही नाही होत. आता कोणाचे होत असतील तर विचारा बापा. नाही नाही शांताताई, 9 वाजेच ठीक आहे गाडी. हो तेच तर म्हटली. ठीक आहे भाऊ, उद्या गाडी ना 9 वाजे आणा. ठीक आहे मग मी निघतो ताई. हा तुमचा मोबाईल नंबर वगैरे देऊन द्या ना. फोन वगैरे करायला बरं होईल. बाबूराव भाऊकडे आहे माझा नंबर. असं का आहे का त्यांच्याकडे? मग ठीक आहे. मी तर दुरूनच बघितली तर मला वाटलं कोणी साहेब वगैरे तर नाही आले बाबा म्हटले गटाचे. हो ताई, आधी आवाज दिला ना, मला पण तसाच वाटला. मग सांगायला बसले या कामासाठी आलो म्हणून. चहा वगैरे बाजली की नाही तर बनवतो म्हटले ताई, तर नाही म्हणाले चहा. पण शांतताई, तुम्ही ना 10 रुपये किलो बेकार म्हटले. 12 रुपये किलो म्हणायला पाहिजेत होता. का बाबा दुर्गा, 12 रुपये किलो कापूस वेचायचे कोणी देतच नाही. काही म्हणायचं का? आता 15 पाऊण महिन्यात आमच्या वावरात कापूस निघेल. मग आता त्यांच्याकडून 12 रुपये किलो घेतला असता तर मग मलाही द्यावा लागला असता ना 12 रुपये किलोच. हा ताई, तुम्ही तर हुशार आहात ना. असं म्हणून नाही बोलले नाही का 12 रुपये किलो, की मी आता यांना 12 रुपये किलोच्या भावाने म्हणेन कापूस वेचायला द्या म्हणून, मलाही मग तोच रेट द्यावा लागेल. याच्यासाठी का? बरोबर आहे ना दुर्गा. आता 12 रुपये किलोच्या भावाने कापूस वेचायला आपण तिकडे गेलो असतो. मग उद्या चालवून माझ्या वावरात तुम्ही आले असते तर 12 रुपये किलो म्हटले असते ना कापूस वेचणीचे. कमी घेतले असते का? अशानंतर मग कास्तकार डुबलं असतं मग. नाही नाही शांताताई, तुम्ही बरोबर बोलले. शोभण्याला एक बोलावं लागते. जसा आला तोंडात तसाच बोलल्याने नाही होत. असं म्हणजे माझ्या तोंडात जो येते मी तो बोलतो नाही, मला समजतच नाही. नाही बघा शांतताई, आता मी काही ह्या दुर्गाला म्हणते का? अहो दुर्गा, शांत हो ना बापा. तुला नाही म्हणलं ना. तुम्हाला नाही माहित आहे शांतताई, टोमके मारायला पहिला नंबर लागते या बाईचा. ए बापा, तुमच्या ना दोघीच्या माहित नाही, 36चा आकडा आहे. चलो बाबा कोणता. हो ताई चल. बाबा थांबा ना शांतताई, आता चहाची वेळ झालीच आहे. त्या भाऊंनी चहा नाही पिऊ म्हणाले तर नाही बनवली. नाही हो ललिता, आता चहा वगैरे नाही पित. आज ना माझी मांदीच होत आहे. एकही कामं नाही झाले धडाचे माझे. कुंताच्या घरी गेली, तिथेच बसली. तिथे चहा वगैरे पिली. बरोबर आहे ना, बहिणीच्या घरी चहा जमते, आमच्या घरी कुठे जमणार आहे? मी बहीण थोडी नाही. नाही, सगळे माझ्या बहिणी आहात तुम्ही. मैत्रिणी आहात, बहिणी आहात सगळ्या. तर मग चहा प्यावाच लागेल. नाही तर मी समजेन की मला बहीण नाही मानत म्हणून. ए देवा, बनव बाबा बनव. चल हो रजनी चल. का बाबा दुर्गा, मी चहा बनवून राहिली ना, तू रजनीला चल म्हणून राहिली. असं रजनी थांबते वाटते चहा प्यासाठी. ठीक आहे ना, मी चालली. हा बरोबर आहे का दुर्गा तुझ्या? का मी चालली म्हणते, आता मी चहा बनवून राहिली ना, चहा नाही पिशील का तू? का मी फक्त शांतताई कोणता रजनीसाठी चहा बनवत आहे का? मला तर आता तसंच वाटलं बापा. नाही नाही दुर्गा, तू पण चहा पिऊन जाशील. कशाला तर नाही पित मी चालली. हा दुर्गा, असे बोलून देते तुला वाईट वाटते का? नाही बाबा, मला कशाला वाईट वाटेल. बघ विचार करून घे. मग याच्यानंतर चहा प्यायला मला म्हणशील तर मी चहा नाही पिणार. चल ना दुर्गा, काऊन अशी करून राहिली? मनामध्ये काही ठेवावा नाही. आता एकमेकांना बोलतेच माणूस. नाही नाही ताई, माझ्या मनात काही नाही आहे. मी कशाला काही ठेवू मनामध्ये. चला सगळ्या जणी चला, मी बनवते मस्त चहा. हो, चांगली दुधाची कडक चहा पाहिजे, बढिया. हो ना, कडकच बनवते ना. आता तुझ्यासारखी कडक बनवता नाही येत. तुझ्या घरी आता पांठेलाच आहे चहाचा. शांताताई ना काही समजत नाही. आता 1 तास झाला मी इथं घरी आलो तर. गेली आहे तर पक्कीच गेली आहे. घरी येऊन हात पाय धुवून चहा पिऊन झाला माझा, आणि मॅडम गायब. या मॅडम या. कधी आले? आता चाला का तुम्ही? हो आता चालू. 1 तास झाला मला येऊन. आता चाल्या का म्हणते. काही सांगता हो, 1 तास झाला असेल. मीच तर गेली तर आता 1 तास झाला मला. अरे तू गेली ना, मी आलो. सोनूने सांगितलं ना मला, मम्मी आताच गेली म्हणून. असं का? जाते तर पक्कीच जाते तू. आणले बियाणे घेऊन? कशा गोष्ट करून राहिली शांता? बियाणे घ्यायसाठी गेलो होतो का तिकडे पिक्चर पाहायसाठी गेलो होतो? आणले का झाले का म्हणते बियाणे घेऊन? हो तर चांगलं सरळ उत्तर द्या ना. मी विचारते तर पिक्चर पाहायला गेलो होतो का म्हणून राहिले. तू विचारूनच तशी राहिली ना. बियाणे घ्यायसाठी गेलो होतो तर बियाणेच घेऊन आणि येईन ना. हो चिडचिड नका करू, बनवते चहा तुमच्यासाठी. झाला चहा वगैरे पिऊन झाला. सरपंच भाऊच्या इथं पेले असणार चहा. हो त्यांच्या इथं पेलो, आणि घरी मग सोनूनं बनवलं. वा रे बा, त्यांच्या इथं चहा पेले तरी अजून घरी बनवायला लागले सोनूला का चहा? अरे नाही बनवायला लावलो मी चहा. त्यालाच वाटला का मम्मी नाही आहे तर आता पप्पाजीसाठी चहा बनवतो, म्हणून त्याने चहा बनवला. हो बरोबर आहे. तू कुठं गेली होती? बाबूरावच्या इथं. हो त्यांच्या इथं ते बाबूराव भाऊचे मित्र होत आले होते तर. तर तुला बोलवला का? काळजी बाबा, तुम्ही ऐकत नाही काही नाही पूर्ण गोष्ट. मधातच कसे तर टमनेरी बोलता. हो ते कापूस वेचून द्याल का म्हणून आले होते बाया करायसाठी, म्हणून तर ललितानं पाठवलं बोलवायला. हो म्हणली का तू? हो का म्हणता? पागल आहे का तू? तुला समजत नाही का? काही अक्कल बिकल आहे का नाही म्हणतो मी. ते मी बियाणे घ्यायसाठी गेलो होतो, माहित होता ना तुला.
कापूस वेचायला जातो म्हणते तिकडे. कणसा बिंसा लावायचे नाही, गव्हाची पेरणी करायची नाही आहे का? हो तर का उद्याच गव्हाची पेरणी करायची आहे ना, कणसं पण लावायचे आहेत का उद्याच? नाही तर का आता म्हणूनच म्हणत होतो तुला का बाया पाहायसाठी जाशील म्हणून. का गोष्ट करता नाही तुम्ही? हं? तुमच्या बाबावर साधवून नाही झाला आहे, काही नाही, आरे पाडून झाले का? हा, आणि म्हणून राहिले की उद्या बाया कर म्हणून. कणसा लावासाठी आरे पाडावं नाही लागतील का आधी? आणि आता त्या सगळ्या जणी कापूस वेचायला चालल्या, मी एकटी येऊन वावरात का केलं असतं? अरे तर पेरणी करायची होती ना गव्हाची, एकट्या नव्हते का गव्हाची पेरणी करून? हो तू उद्याच पेरणी करत आहे का? झालं का वावर पाहून तुमच्या? उद्या वाहू करतो, परवा पेरपर करून. हो तर आता काही नाही होत, 2 दिवसाचा आहे फक्त कापूस वेचायचा. नाही म्हणाली मी आधी, तर नाही म्हणाली. मी म्हणलं बियाणे घ्यायसाठी गेले, आता माझ्याच वावरात काम आहे म्हटलं. तर सगळ्या जणी म्हणायला बसल्या, ललिता, दुर्गा, हे रजनी, तुम्ही नाही याल तर आम्ही नाही जात, चला ना 2 दिवसाचाच तर आहे, मग आम्ही तुमच्या वावरामध्ये येऊ, असे तसे बोलल्या. मी म्हणले आता चल बाबा, बायाही मिळाल्या म्हणून हो म्हटले मी. नाही म्हणत असाल तर मग मी जाऊन सांगून देते ललिताच्या घरी, तर जातील सगळे जणी. मी नाही जाणार, मी एकटी येतो वावरात, करू लागते तुम्हाला. पाय आता उलटी उलटी बोलून राहिली. हो उलटी बोलत आहो का? सरळच तर बोलत आहो. आता 2च दिवसाचं आहे म्हणते तर चालली जा. हो ना, हो 2च दिवसाचं आहे ना. आम्ही म्हटलं ना 2च दिवस येऊ म्हणून, मग आमच्याच वावरात काम आहेत म्हटले. तुम्ही आता उद्या आरे वगैरे पाडा, आणि गव्हाची पेरणी करायची आहे तर तुम्हाला एकट्याने होते. असे किती गव्हाची पेरणी करायची आहे? हो होते वगैरे, पण तू असली तर बरा होते. तू काहीच कर, गव्हाची पेरणी मी करतो, मक्का लावायचा आहे, तू बाया आण, नाही काही कर, माझ्या आरे पाडून द्यायचं माझं काम. हो ना, हो तुम्ही आरे तर पाडून ठेवा. 2 दिवस आता कापूस वेचायला जाते, मग 3ऱ्या दिवशी आपल्या वावरात.